पहिल्या षटकामध्ये अवधूतचा वापर केला. स्ट्रायकिंग एंडवर बॅट्समन आहे. तर नक्कीच तुषार पाटील जे जुने डोंबिवलीचे आहेत त्यांच्या गाडीची चावी कोणाकडे असेल तर नक्कीच तुषार आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोर आहेत, तर त्यांना येऊन ती द्यायची विनंती असेल. ज्या कोणत्या खेळाडूकडे किंवा प्रेक्षकाकडे तुषार पाटीलची जे जुने डोंबिवलीचे आहेत त्यांची चावी जी असेल तर आदरणीय दत्तगुरु पाटील साहेबांचं देखील शुभागमन झालं. त्यांचं या नगरसेवक चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. दोन्ही संघांना शुभेच्छा देतोय. मॅच सुरू होते. पहिला चेंडू इथे मात्र लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने फेकला होता. क्षेत्ररक्षक तिथे आले होते. थोडस फंबल होतं. बॅकिंग साठी व्यवस्थित येत आहेत खेळाडू. तर आदरणीय ऍडव्होकेट गणेश पाटील साहेबांचं देखील शुभागमन झालं. त्यांचं देखील या नगरसेवक चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. गोलंदाज पहिल्या षटकामध्ये अवधूतचा वापर केला. सिंगल स्वरूपाची धाव इथे मात्र एकवटली आहे. स्ट्राईकवर आणलं जातं. आता मात्र सँडीला राहुल येतो स्ट्रायकिंग एंडवर. इथे मात्र चेंडूला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. चेंडू जातो गॅप मध्ये. दूरवर क्षेत्ररक्षक आहे. प्रयत्न चालू आहे चेंडू अडवण्याचा. थोडस स्लो होतो. चेंडू टप्पा पडल्यानंतर 2 धावा कंप्लीट केल्यात आणि 2 धावीवरच इथे मात्र समाधान मानावं लागतंय. धावसंख्या होते धावफलकावर 3 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. राहुल स्वतःचा अकाउंट ओपन करत असताना 2 या धावेने. राहुल आणि सँडी सलामीला येत असताना गोलंदाज अवधूतचा वापर केला पहिल्या षटकामध्ये. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने सजवेल गोलंदाज. इथे मात्र फुललेनचा चेंडू होता. ऑन साइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न. मनगटी फटका. चेंडू होता गॅप मध्ये. दुसरी धाव इथे मात्र वेगाने कंप्लीट केली जाते. चांगला कॉल होता मी म्हणेन फलंदाज राहुलचा आणि 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जातात. धावसंख्या होती धावफलकावर 2 धावेच्या मदतीने 5 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज अवधूत पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत. धावा खर्च केल्यात म्हणजे 5. राहुल आणि सँडी बॅटिंग करत असताना टीम अर्नी विक्ट्री स्पोर्ट्स संघासाठी. इथे मात्र थांबून खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातोय सर्कल मध्ये. जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत 1 धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. स्ट्राईक रोटेट केली जाते. एकेरी दुहेरी धाव्यांवर इथे मात्र लक्ष केंद्रित केलं जात आहे. अर्नी विक्ट्री स्पोर्ट्स संघाने 2 मॅच पाहिल्या. तिथे मात्र रेल्वे ग्राउंडचं वैशिष्ट्य राहिले. षटकार खूप रेअरली पाहायला मिळतात. त्यामुळे एकेरी दुहेरी धाव्यांवर लक्ष केंद्रित केलं जात आहे. मागच्या मॅच मध्ये पिंट्याने देखील खूप चांगली बॅटिंग केली होती. आता मात्र लाईन पाहावी लागेल. गोलंदाज दिशेपासून भरकडत असताना अवांतर चेंडू मात्र हाताळलाय गोलंदाजाने. या इनिंग मधील पहिला अवांतर चेंडू गोलंदाज अवधूत हाताळत असताना धावसंख्या झाली धावफलकावर या वाईटच्या स्वरूपाने 7 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र फुललेनचा चेंडू होता. बॅट मधून खोदून काढलाय. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. डायरेक्ट हिटची संधी देखील निर्माण झाली होती. हाफ चान्स होता पण डायरेक्ट इथे झाला नाहीये. बॅट्समन सुरक्षित पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचत असताना चेंडू झालेत आतापर्यंत 5. अजून या षटकातील 1 चेंडू शिल्लक आहे. धावा झाल्यात धावफलकावर. आमचे स्कोरर आम्हाला माहिती देत असताना 7 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग करत असताना अर्नी विक्ट्री स्पोर्ट्स संघाची. इथे मात्र पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूने बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क झाला नाही. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त झाला आणि धावसंख्या झाली धावफलकावर. बॅटिंग करत असताना अर्नी विक्ट्री स्पोर्ट्स संघाची बिनगडीबाद 7 अशी सुरुवात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. बिनगडीबादचा 7 अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. मागच्या मॅच मध्ये देखील आपल्याला पिंट्या जोशीचा क्लास पाहायला मिळाला. श्रद्धांजली चषकामध्ये देखील खूप चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. अखेर मी म्हणेन नवापाडा संघ तिथे मात्र परास्त झाला पण खूप चांगली कामगिरी. ओमकार असतील गोलंदाजीमध्ये नवापाडा संघाचे यश. पिंट्या जोशी सुरेंद्र लोखंडेने खूप चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली श्रद्धांजली चषकामध्ये. आज महेश पाटील प्रतिष्ठान संघामध्ये पिंट्याची वर्णी लाभली आणि या मैदानाचा अनुभव तो दाखवत असताना मागच्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग त्याच्या बॅटमधून 2 स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाले. दुसरं षटक घेऊन गोलंदाज दीपकचा वापर केला. स्ट्रायकिंग एंडवर बॅट्समन आहे राहुल चौधरी. येतो स्ट्रायकिंग एंडवर. गोलंदाज
राऊंड द विकेटने सज्ज होतोय दीपक गोलंदाजी मार्कवर ऑन साइडचा देखना फटका आपल्याला पाहायला मिळतोय अलॉंग दी कार्पेट जातो जोपर्यंत चेंडूची फेक येईल तोपर्यंत धावसंख्या झाली धावफलकावर 9वी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते राहुल चौधरी बॅटिंग करत असताना गोलंदाज दीपक पुन्हा एकदा सज्ज होतो गोलंदाजी मार्कवर राऊंड द विकेट ना इथे मात्र हाफ ट्रॅकर होता चेंडूला पुल केल्या चेंडू जातो हवेमध्ये क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे पण त्यांना वन बॉल क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जातोय जोपर्यंत चेंडूची फेकी होईल तोपर्यंत 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जातात 2 धावेच्या मदतीने धावसंख्या इन डबल फिगर 11 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज दीपक गोलंदाजी मार्कवर P2च्या षटकामध्ये त्याला पाचारण केलं जातंय स्ट्रायकिंग इनवर बॅट्समन आहे राहुल चौधरी चांगली बॅटिंग करत असताना एकेरी दुहेरी धावेने धावफलक इथे मात्र हलत ठेवत असताना फुल लेनचा चेंडू होता बॅट आणि चेंडूचा कोणत्याही प्रकारचा संपर्क झाला नाहीये आणि यष्टांचा वेध घेत असताना दीपकला मिळालेलं हे पहिलं यश राहुल चौधरी बॅक टू द पॅव्हिलियन गोलंदाज मनोज येतात तर आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आदरणीय कैलास म्हात्रे साहेबांचं देखील शुभागमन झालं त्यांचं देखील स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत मनोज येतोय तिसऱ्या क्रमांकावरती दीपकने यश प्राप्त केलं पहिला धक्का दिला बॅटिंग करत असताना आर्मी विक्टरी स्पोर्ट्स संघाला साखणी पार्टनरशिप बनत असताना इथे मात्र ब्रेक थ्रू मिळवून देत असताना गोलंदाज दीपक आता मात्र आत्मविश्वास उंचावलाय यश मिळाल्यानंतर इथे मात्र गोलंदाज दीपक चांगली गोलंदाजी करत असताना योग्य टप्पावर पहिल्या 2 चेंडूवर दुहेरी स्वरूपाच्या धावा खर्च केल्या 4 चेंडू फेकलेत आतापर्यंत दीपकने धावा खर्च केल्या त्या म्हणजे 4 राऊंड द विकेटने गोलंदाजीसाठी सज्ज होतं स्ट्रायकिंग इनवर आहे बॅट्समन मनोज इथे मात्र फुल लेनचा चेंडू होता ऑन साइडला फ्लिक केलाय चेंडू सुद्धा गॅप मध्ये एक धाव तर कंप्लीट केली आहे आणि एकाच धावेवर इथे मात्र समाधान मानत असताना धावसंख्या होती धावफलकावर एका धावेच्या मदतीने आमचे स्कोरर आम्हाला माहिती देत असताना 12 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते एका गड्याच्या मोबदल्यात बॅटिंग करत असताना आर्मी विक्टरी स्पोर्ट्स संघ गोलंदाज दीपक पुन्हा एकदा सज्ज होईल राऊंड द विकेटने स्ट्रायकिंग एंडवर सँडी आखोटप्यात चेंडू होता चेंडू लावा लॉफ्ट केला जातो चेंडू जातो हवेमध्ये क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे आणि सॉफ्ट हँडेड शेल इथे आपल्याला पाहायला मिळतोय अजून एक धक्का लागतोय सँडीला मैदान सोडावं लागतंय दोन षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झाला धावसंख्या झाली धावफलकावर 12 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 2 गडी गमावले तिथे मात्र बॅटिंग करत असताना आर्मी विक्टरी स्पोर्ट्स संघाने चांगली गोलंदाजी मी म्हणेन या दुसऱ्या स्पेल मध्ये दीपकने गेली अवघ्या 5 धावा देत असताना 2 धक्के दिले आता मात्र नवीन आलेला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो मैदानामध्ये मनोज आणि किरण शिंदे येतोय आणि तिसरं षटक घेऊन येतो गोलंदाज अमोलचा वापर केला तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज अमोल स्ट्रायकिंग इनवर बॅट्समन आहे किरण शिंदे आहे स्ट्रायकिंग एंडवर गोलंदाज अमोल सज्ज होईल इथे मात्र चेंडू अर्धा पिचवर इथे हाताळला होता थांबून खेळण्याचा प्रयत्न किरण इथे मात्र स्वतःचा अकाउंट ओपन करत असताना एक धाव कंप्लीट केली जाते एका धावेच्या मदतीने धावफलक इथे मात्र पुढे सरसावत असताना 13 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते तिसऱ्या षटकामध्ये फिरकी आक्रमण आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज अमोल कालनचा वापर केला
चांगली गोलंदाजी हे त्याचं वैशिष्ट्य आहे. तोच अमोल काळन गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र पुन्हा एकदा अर्धा पिचवर हाताळलाय चेंडू हवेमध्ये खेळून काढलाय. चेंडू जातो नोमा स्लँड मध्ये दूरवरून क्षेत्ररक्षक येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. पूर्णपणे चेंडूची पाहणी केली शेवटच्या मोमेंटला फ्लाय करत असताना. आपल्या संघासाठी मी म्हणेन 2 धावा रोखण्यात इथे मात्र यश मिळालंय. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. 2 धावा कंप्लीट केल्या जातात. 3 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जातात. धावसंख्या होते फलकावर या 3 धावेच्या मदतीने 16 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र पुन्हा एकदा थांबून खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र क्षेत्ररक्षक आहे. झेलची संधी आणि अगदी सोपा झेल इथे मात्र खेळाडूने टिपला. अजून एक फलंदाज बाद होतोय. अर्नी विक्ट्री स्पोर्ट्स संघाला लागणारा तिसरा धक्का. नवीन आलेला फलंदाज मयूर येतोय मैदानामध्ये. किरण बाद झाल्यानंतर अमोल काळनला पहिलं यश मिळालंय. बॅटिंग करत असताना अर्नी विक्ट्री स्पोर्ट्स संघाने तिसरं षटक प्रगतीपथावर. धावा उभारला आतापर्यंत 16 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. मात्र पुन्हा एकदा थांबून खेळण्याचा प्रयत्न. प्रोटेक्शन तिथे दिलं जातं. मयूरला 1 धाव हवी होती आणि रनआउटची ते संधी निर्माण झाली आहे आणि मयूरला मैदान सोडावं लागतंय. एक धाव इथे मात्र मयूरला हवी होती. स्ट्राईक हवी होती पण रनआउटच्या स्वरूपात एकही चेंडू सामोरे न जाता मयूरला मैदान सोडावं लागतंय. आता नवीन आलेला फलंदाज मयूर बाद झाल्यानंतर जल्पेश भोईर मिस्टर जीटीसी. नक्कीच जीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा देखील कव्हर केली जाते. गोलंदाज अमोल पुन्हा एकदा सज्ज होतं. इथे मात्र फुल लेनचा चेंडू होता. स्ट्रेट ड्राईव्हचा देखणा फटका आपल्याला पाहायला मिळतो. अलॉंग दी कार्पेट जातो. जोपर्यंत चेंडूची फेक केली तोपर्यंत 1 धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. स्ट्राईक इथे मात्र रोटेट केली जाते आणि धावसंख्या होती धावफलकावर 1 धावेच्या मदतीने स्कोरबोर्ड पुढे सरसावत असताना 17 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. तिसरं षटक प्रगतीपथावर. अमोल कालन गोलंदाजी करत असताना स्ट्रायकिंग एंडवर येतोय जल्पेश भोईर. इथे मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न. लेडिंग एज घेऊन जातो चेंडू मागे. जोपर्यंत चेंडूची फेक येईल तोपर्यंत 1 धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. धावसंख्या होती धावफलकावर 1 धावेच्या मदतीने 18 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त. ड्रिंक्स ब्रेकरची भूमिका पार पाडत असताना आपल्याला अनुज पाहायला मिळतात. 18 ही धावसंख्या उभारली बॅटिंग करत असताना अर्नी विक्ट्री स्पोर्ट्स संघाने आणि 4 गडी गमावलेत बॅटिंग करत असताना. आहे त्याप्रमाणे इथे मात्र बॅटिंग करत असताना जल्पेश भोईरच्या बॅट मधून येतोय हा ह्यूज अँड हँडसम 6. जल्पेश भोईर समोर विमाने अर्ध्या पिचवर इथे मात्र चेंडू हाताळला होता गोलंदाज
दिनेशने आणि त्याला मात्र फेकून दिला. बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकाराने स्वागत केलं गोलंदाज दिनेशचं. चौथं षटक मार्गस्थ. धावसंख्या झाली धावफलकावर 24. धावांची गती वाढवण्याचा प्रयत्न जल्पेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. संघनायकाने विश्वास दाखवला जल्पेशवरती. सातत्याने आपण पाहिलं मोठागाव संघाकडून भरपूर सारे मोठे फटके खेळण्यासाठी चालला जाणारा खेळाडू फिनिशरची भूमिका पार पाडत असतो. इथे मात्र तशाच प्रकारचा खेळ इथे मात्र करावा लागेल. पण रेल्वे ग्राउंडचं मैदान आहे, सातत्याने गोलंदाजासाठी वरचढ राहिलंय हे मैदान. इथे मात्र बॅटिंग कशा प्रकारे करेल जल्पेश. एक षटकार तर ठोकलाय. गोलंदाज दिनेश सज्ज होतोय. इथे मात्र पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूने बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. बॉटम हँडचा वापर करण्याचा प्रयत्न होता. चेंडू फुल लाईन हाताळला होता गोलंदाज दिनेशने. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर होता, त्याला बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकला होता. त्यामुळे गोलंदाजाने इथे मात्र चेंडू पुढे हाताळत असताना चेंडूने बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडू. इथे मात्र पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. झेलची संधी आणि अगदी सोपा झेल इथे मात्र टिपलाय क्षेत्ररक्षकाने आणि फलंदाज बाद होतो. बॅटिंग करत असताना टीम अर्नी विक्टरी स्पोर्ट्स संघाला लागतोय अजून एक धक्का. जल्पेश भोईर बॅक टू द पॅव्हिलियन. जल्पेश बाद झाल्यानंतर नवीन आलेला फलंदाज मोठागाव संघाचा अनिकेत मात्र येतोय. सोनारपाडा चषकामध्ये खूप चांगली कामगिरी. इथे मात्र बॉटम हँडचा वापर करण्याचा प्रयत्न होता. पंच लाईन पाहत आहे. गोलंदाज दिशेपासून भरकटत असताना अवांतर चेंडू हाताळतोय गोलंदाज दिनेश आणि या वाईटच्या स्वरूपात धावफलक. इथे मात्र पुढे सरसावत असताना धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 25 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंडवर बॅट्समन आहे मनोज. उर्दू विकेटने दिनेश सजवली. मात्र लो फुल टॉस चेंडू होता. टायमिंग झालंय प्रॉपर. चेंडू होता गॅप मध्ये एकदा तर कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचे ते मात्र कॉल केलाय. डेंजर एंडला स्वतः मनोज जात असताना 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मनोज आणि अनिकेत आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या झाली धावफलकावर 2 धावेच्या मदतीने 27 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. चौथं षटक प्रगतीपथावर. अनिकेत आलेत, नवीन आलेला फलंदाज. सोनारपाडा चषकामध्ये काय बॅटिंग केली होती तो अनिकेत. गोलंदाज दिनेश पुन्हा एकदा सजो. स्ट्रायकिंग एंडवर आहे मनोज. रनवे मध्ये थोडासा अडथळा येत असताना पुन्हा एकदा स्टार्ट. दिनेश उर्द विकेटने इथे मात्र लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. चेंडू जातो हवेमध्ये. चेंडू जातो नो मार्क्स लाईन मध्ये. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूची फेकेल तर करेल तोपर्यंत 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेच्या मध्ये धावसंख्या होते धावफलकावर 29 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. चौथं षटक प्रगतीपथावर. दिनेश गोलंदाजी मार्कवर. अजून या षटकातील आपण जर विचार केला तर इथे मात्र लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. चेंडूने बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. 4 षटकांचा खेळ इथे मात्र झालाय समाप्त. धावसंख्या झाली धावफलकावर 29 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 5 गड्यांच्या मोबदल्यात बॅटिंग करत असताना अर्नी विक्टरी स्पोर्ट्स संघ. धावसंख्या झाली धावफलकावर 29 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 5 गड्यांच्या मोबदल्यात. अजून या 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. मी म्हणेन फायटिंग टोटल इथे उभं केलंय बॅटिंग करत असताना अर्नी विक्टरी स्पोर्ट्स संघाने. कारण की आपण रेल्वे ग्राउंड या मैदानावरती सातत्याने पाहिलंय 25 धावा देखील इथे मात्र डिफेंड होतात. जर आपल्याकडे गोलंदाजी चांगली असेल तर इथून मात्र 25 धावा देखील सेव्ह केल्या जातात. पण इथे मात्र 4 षटकांखेरीज धावा उभारलात बॅटिंग करत असताना. 29 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. शेवटचं षटक घेऊन येतो गोलंदाज अमोलचा वापर केलाय. वैयक्तिक दुसरा आणि संघाचं मी म्हणेन शेवटचं षटक घेऊन येतो. स्लॉगरचं षटक ज्याला हाणामारीचं षटक म्हटलं जातं. उर्दू विकेट नाही. इथे मात्र पुन्हा एकदा अर्ध्या विकेट वरती चेंडू फेकला होता गोलंदाजाने. तर आदरणीय रोहन म्हात्रे साहेबांचं देखील शुभागमन झालंय. देवीचा पाडाचे आहेत त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. वळूया मैदानाकडे. उर्दू विकेटने अमोल सज्ज होतोय. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. चेंडू मध्ये आहे. खेळाडू तिथे तैनात आहे
आणि अगदी सोपा झेल इथे मात्र कन्वर्ट करत असताना खेळाडू. अजून एक फलंदाज बाद होतोय. अर्नी विक्टरी स्पोर्ट्स संघाला लागणारा धक्का क्रमांक 6. अनिकेत बॅक टू द पवेलियन. फेकले आतापर्यंत एकही धाव खर्च केली नाही. अमोल गोलंदाजी करत असताना या शेवटच्या षटकामध्ये स्ट्रायकिंग एंडवर मनोज मॅन फ्रॉम जोरली. इथे मात्र थांबून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातो गॅप मध्ये. दूरवर क्षेत्ररक्षक आहेत पण त्यांचा आवाकाचा बाहेर. मनोजचा बॅट मधून येतोय हा संघर्षमय चौकार. शेवटच्या षटकामध्ये अशा प्रकारचे स्ट्रोक इथे मात्र खेळावे लागेल मनोजला. चौकार इथे मात्र ठोकला. धावसंख्या झाली धावफलकावर 33. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. ओव्हर द विकेटने अमोल सज्ज होईल. आता मात्र थांबून खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा त्या दिशेला खेळून काढला. आता मात्र चेंडू जाईल सीमा पार. मनोजच्या बॅट मधून येतोय हा षटकार. धावसंख्या झाली धावफलकावर वेगाने पुढे सरकत असताना 39 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. उर्दू विकेटने अमोल पुन्हा एकदा सज्ज होईल. आता मात्र डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातो अपिश खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातो गॅप मध्ये. एकदा तर कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचे मात्र कॉल केला. जोपर्यंत चेंडूची फेकी येईल तोपर्यंत 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जातात. झाला 5 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त. आमचे स्कोरर आम्हाला माहिती देत असताना 5 षटकांना अखेरीस धावा उभारलात. बॅटिंग करत असताना अर्नी विक्टरी स्पोर्ट्स संघाने 41 आणि 42 नक्कीच टार्गेट ठेवलंय. ते म्हणजेच G80 11 संघासमोर. तर यापुढील मॅच असेल रिची जितू निलेश 11 संघाचा संघनायक आणि YSCC संघाचा संघनायक. टॉस साठी यायचंय नेक्स्ट मॅच. त्याआधी आपण आमच्या व्यासपीठावर मान्यवरांचा शुभ सन्मान देखील करणार आहोत. तर आदरणीय संदेश साहेबांच्या शुभ हस्ते आपण नक्कीच शुभ सन्मान करणार आहोत. आदरणीय आमच्या व्यासपीठावर या मंचाची शोभा वाढवण्यासाठी ॲडव्होकेट गणेश पाटील साहेबांचं देखील शुभागमन झालं होतं. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने आपण शुभ सन्मान करणार आहोत. आदरणीय संदेश साहेबांना विनंती करतोय त्यांच्या शुभ हस्ते ॲडव्होकेट गणेश पाटील साहेबांचा शुभ सन्मान इथे मात्र केला जातोय. त्यानंतर आमच्या व्यासपीठावर आदरणीय राजू सिंगजी देखील उपलब्ध आहेत. त्यांचं देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत. मान्यवरांचा शुभ सन्मान इथे मात्र केला जातो या नगरसेवक चषकामध्ये. राजू सिंग साहेबांचा देखील इथे मात्र शुभ सन्मान केला जातोय आदरणीय संदेश दादांच्या शुभ हस्ते. त्यानंतर विनंती असेल आदरणीय दत्तगुरु पाटील साहेबांना, त्यांचा देखील इथे मात्र शुभ सन्मान केला जाईल. या स्पर्धेच्या वतीने मायची शाल व या स्पर्धेची गोड आठवण म्हणून मोमेंटो देखील दिला जाईल. त्यानंतर आमच्या व्यासपीठावर आताच नुकताच ज्यांचं आगमन झालं आदरणीय रोहन म्हात्रे साहेबांचा देखील इथे मात्र शुभ सन्मान केला जाईल.
रोहन म्हात्रे साहेबांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. देवीचा पाडाचे आहेत. देवीचा पाडा उमेशनगर विभागातील भरपूर मोठं नाव आहे रोहन म्हात्रेंचं. त्यांचं देखील इथे मात्र शुभ सन्मान केला जातोय या स्पर्धेच्या वतीने. मायेची शाल व या स्पर्धेची गोड आठवण म्हणून नक्कीच मोमेंटो दिला जातोय. आदरणीय संदेश साहेबांच्या शुभ हस्ते आपण रोहनचा देखील शुभ सन्मान करत आहोत. तर विनंती असेल आदरणीय कमलेश जयस्वाल साहेबांना देखील त्यांचा देखील शुभ सन्मान इथे आपण व्यासपीठावर करणार आहोत. विनंती असेल कमलेश जयस्वाल साहेबांना. कमलेश जयस्वाल साहेबांचा देखील इथे मात्र शुभ सन्मान केला जातोय. या नगरसेवक चषकामध्ये मान्यवरांचा शुभ सन्मान इथे मात्र केला जातोय. आदरणीय संदेश साहेबांना विनंती करतोय की कमलेश जयस्वाल साहेबांचा देखील इथे मात्र सन्मान करायचा आहे. तर विनंती असेल रिची जितू निलेश 11 आणि संघाचा संघनायक आणि YSCC संघाचा संघनायक दोन्ही संघाचे संघनायक इथे मात्र टॉस साठी यायचंय. मान्यवर इथे उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. रिची जितू निलेश 11 संघाचा संघनायक आणि YSCC संघाचा संघनायक. तर नक्कीच YSCC संघाचा संघनायक इथे मात्र उपस्थित आहेत. तर रिची जितू निलेश 11 संघाचा संघनायक आपण कुठेही असाल नक्कीच टॉस साठी आपण यायचंय. मान्यवर इथे उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. नक्कीच आपला ड्रेस कोड देखील घेऊन जायचं. संघनायक यायचंय रिची जितू निलेश 11. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर नक्कीच आपण टॉस करणार आहोत. तर विनंती असेल रिची जितू निलेश 11 संघात कोणी खेळाडू आपला ड्रेस कोड देखील घेऊन जायचा आणि संघनायकाला विनंती असेल आपण टॉस साठी यायचंय आणि मॅच ज्यावेळी सुरू होईल दुसऱ्या सत्राला सुरुवात होते. मी इन्व्हाइट करतो समालोचन कक्षामध्ये जिथे सज्ज आहेत ओमकार शेट्टे सर यांना. धन्यवाद. थैंक यू सो मच मयूर. काम करो ऐसा कि पहचान बन जाए. हर कदम ऐसा चलो कि निशान बन जाए. यह जिंदगी तो हर कोई काट लेता है. जिंदगी जियो ऐसे की एक मिसाल बन जाए. अगदी तसंच काही व्यक्तिमत्व आदरणीय महेशदा पाटील संगारलीचे लाडके नगरसेवक आणि त्यांच्या सन्मानार्थ ही क्रिकेट टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते आहे. शॉर्ट ऑफ लेन टप्पा पडल्यानंतर अगदी या चेंडूंची अशा अपेक्षा रेल्वे ग्राउंडच्या मैदानावरती प्रत्येकाला असते आणि ती गोलंदाजी आहे टीम अर्नी विक्ट्रीकडे. टार्गेट त्यांनी चांगलं सेट केलंय. 42 लाईन फार चांगली आधी हाफ ट्रॅकर आणि अगदी आता ऑल ओव्हर फुल टॉस बीट करून जातो फलंदाजाला. वेग देखील आहे. गतीमध्ये मिश्रण आहे आणि मागचे जर आपण काही चेंडू पाहिले तर मात्र अचूकतेवरती आणि वेगावरती नियंत्रण ठेवून गोलंदाजी करताना आपण पाहता गोलंदाज गौरवला ओव्हर दी विकेट आलेत. गौरव समोर स्ट्रायकर एंडला फलंदाज 3 चेंडूमध्ये 2 रन केलेत. मयूर ऑन साइडला बॉल चालला डीप मध्ये. मयूरला मेल एक सिंगल कारण त्या ठिकाणी तैनात होता ग्रामीणचा चीता मयूर ठाकूर. मग अशी चर्चा मी करत होतो ज्यावेळी मयूरला फलंदाजी करताना पाहिलं की त्याची फोल्डिंग रेल्वे ग्राउंडवरती पाहण्याची मजा ही काही वेगळीच आहे आणि स्वतःचं स्टँडर्ड इथे प्रस्थापित करत असताना मयूर ठाकूर 4 बॉल झाले 3 रन आलेत. लाईन चेक करावी लागेल अंपासला आणि आमच्याकडे अंपा वहत असताना अजित पुत्रन सर व्हाईट बॉल. सो तुम्ही सिटी क्रिकेट फॉर्मॅटमध्ये खेळता
तर अजित सर एक गोष्ट जरूर म्हणेल, रेग्युलर बॉलर प्रत्येक टीमकडे तुम्ही पार्ट टाइम बॉलर नाही आहात, तुम्ही वाईट बॉल करू शकत नाही आहात, कारण तुमचा ग्रोथ लेवल इम्पॉर्टंट होणं फार महत्वाचं आहे. कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक नाव होतं मायकल होल्डिंग. वेस्ट इंडिजसाठी खेळताना 912 षटकं त्यांनी त्याच्या कारकिर्दीमध्ये टाकली, 5472 बॉल टाकले, त्यांना व्हाईट बॉल कधीही टाकला नव्हता. 1983 वर्ल्ड कप हिरो कपिल देव निकन्स. बॅटची कडा आणि फलंदाज बाद आणि ओव्हर झाली एक कंप्लीट. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाल्यानंतर गौरवनं अगदी अडचणीमध्ये अडकवलंय. फलंदाजी करणाऱ्या टीमला धावा खर्च केलेत फक्त 4 आणि एक विकेट त्याला मिळाली आहे आणि बाद झालेत फलंदाज. आपण पाहताय ते म्हणजेच रवी आणि पहिला धक्का इथे लागलाय. फलंदाजी करणारी टीम आपण पाहताय जियांशी 11 या संघाला. टॉस केला जाईल पुढच्या मॅचचा. रिची जितू निलेश 11च्या कॅप्टनला हा ऑफिशियल कॉल की टॉस साठी तुम्हाला रिपोर्ट करायचं आहे. मॅडी आम्हाला माहिती देत आहेत की जर 3 ओव्हरच्या ब्रेकमध्ये रिची जितू निलेशचे कॅप्टन नसतील तर ऑर्गनायझरचा जो निर्णय येईल तो तुम्हाला मान्य करावा लागेल. रिची जितू निलेश 11 सिटी क्रिकेट फॉर्मॅटमधली चॅम्पियन टीम आहे. अनेक स्पर्धा सातत्याने त्यांनी जिंकलेत. त्यांच्या विरुद्ध आपण पाहणार आहात YSCC या संघ इन ॲक्शन असेल. टीमची टोटल स्कोरकार्डवरती आफ्टर 1 ओव्हर गौरवचं षटक पूर्ण झाल्यानंतर धावा झालेत त्या म्हणजे 4, गडी बाद झाला 1 आणि नंबर 3 वरती फलंदाजी करण्यासाठी नचिकेत इंटर झाला आणि विक्ट्री टीम खेळतीये. अर्थातच डॅनी पाडयात्रा यांचा संघ तुम्ही पाहता बॉलिंग ट्रॅकवरती मिस्टर GTC. पहिलाच बॉल बॅटची कडा लीडिंग एज बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये एक सिंगल आणि एका सिंगल नंतर स्कोर पुढे सरकत असताना टीमची टोटल जाऊन पोहोचली 5 लॉस ऑफ 1. 5 धावा धाव फलकावरती लक्ष पार करायचं 42 एक मोठं टार्गेट तुम्हाला चेस करायचं आहे. त्यामुळे तुम्हाला क्रिकेट देखील तितकंच मोठं खेळावं लागेल कारण दिया बुझाने की फितरत बदल भी सकती है, कोई चिराग हवा पे दबाव तो डाले. अगदी जर तुम्हाला टार्गेटच्या अनुषंगाने वाटचाल करायची आहे तर तुम्हाला कामगिरी देखील तितकीच मोठी करावी लागेल या मॅचच्या दरम्यान. कारण तुम्हाला कॉन्फिडंट अगदी महत्त्वाचं हवा या मॅचमध्ये. सध्या त्याच आत्मविश्वासाची कमी कुठेतरी जाणवती है. लकीरें अपने हाथों की बनाना हमको आता है, वो कोई और होंगे जो अपनी किस्मत पे रोज रोते हो. रडून चालणार नाही आहे. तुम्हाला लढायचं आहे, जिंकायचं आहे तर तुम्हाला संघर्ष आणि संघर्ष या मैदानावरती करावाच लागेल. अडचणी अडथळे सातत्याने येतच राहतील. फटका चांगला लॉंग ऑनला फिल्डर आहे त्या ठिकाणी चेस करण्याचा प्रयत्न. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेनं. व्हॉट अ फिल्डिंग. मिड विकेट बनवून आले होते मयूर ठाकूर. संधी देखील होती आणि किरण शिंदे. जर प्रयत्न आवडला असेल मित्रांनो तर एकदा टाळ्या जरूर व्हायला हव्या. अगदी एक्स्ट्रा कव्हर वरनं साइड स्क्रीन समोर पोहोचले होते. किरण शिंदेला माहिती आहे समोर मयूर आहे. त्यांनी अगदी विश्वासानं रिले कॅच साठी ट्राय केलं जरूर होतं मात्र मयूर ठाकूर फार वेगात होते. लास्ट मोमेंटला प्रयत्न त्यांना देखील अतिशय चांगले केले आणि एफर्ट मेहनत फार लाजवाब होती. यासाठी तर नगरसेवक चषक आहे की जिथे क्रिकेटांना अगदी क्वालिटी पाहायला मिळेल. क्रिकेट एक स्टँडर्ड पाहायला मिळेल. क्रिकेटसाठी एक पाया तयार होईल. इथनं ग्रामीण भागातील तळागाळातील जे खेळाडू आहेत एकत्रित येऊन युनिटीनं आज आपल्या संघासाठी आपल्या फ्रँचाईजसाठी अगदी एक चांगलं काम करताना दिसतील. स्पीडअप करायचं आहे थोडं फास्ट खेळा टीमांनी. विक्ट्री लक्ष सुद्धा धाव फलक स्कोरकार्डवरती पाहायला मिळतं 7. लाईन फार सुंदर आहे. अपील देखील झालं अंपासकडे. चेंडू बॅटचा स्पर्श नाहीये. अंपास कोणताही नक्कीच इशारा देत नाहीयेत. चेंडू जातो डॉट. यष्टी रक्षक फार इंटरेस्ट होते मात्र गोलंदाज त्या ठिकाणी सहमत नाहीयेत. चेंडू जातो इथे डॉट. बॉल तयार बॉलिंग मार्कवर ओव्हर दी विकेट. बॅटची लिडिंग एज डिक्लेअर झोन मध्ये चाललाय बॉल. एक सिंगल कंप्लीट केली जाईल एका सिंगलच्या मदतीनं.
फलक स्कोरकार्डवरती पाहायला मिळतं ते म्हणजे 8 धावा 43 रन करायचे आहेत. आजच्या दिवसातील सगळ्यात मोठं टार्गेट तुम्ही चेस करताय. एक विकेट जरूर गेली आहे. आत्मविश्वास मध्ये तुम्हाला टिकून ठेवावा लागेल, फाईट करावी लागेल. मोठ्या फटक्यांची गरज आहे. जल्पेश भोईर ओव्हर द विकेट आले. समोर ओव्हर द बॉलर हेड मिड ऑफला फिल्डर होते अनिकेत, त्याच्या डोक्यावरून किरण शिंदेच्या जवळ आला बॉल. फार चांगलं क्षेत्ररक्षण, तितकाच दर्जेदार थ्रो आणि मेल फक्त आणि फक्त एकच धाव आणि एका धावेच्या मदतीनं आपण पाहताय धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचलेत 9 या आकड्यावरती आणि जिंकण्यासाठी करायच्या 43. 30 बॉल 43 रन म्हटलं तर फारशा महागड्या नाही आहेत. मध्ये रेल्वे ग्राउंड आहे. याच 30 बॉल 43 रन अगदी 70 ते 75 सारख्या वाटतात या मैदानावरती. कारण या मैदानावरती धावा सहजासहजी बनत नाही आहेत. 42चं टार्गेट आहे, माफी असू द्या. 41 बनलेत, 42 करायच्यात. बॉल तयार. जल्पेश षटकातील अजूनही अंतिम बॉल बाकी आहे पॉवर प्ले मधील. एक स्कोर ऑफ द विकेट, एक लॉंग ऑन, एक लॉंग ऑफला मयूर. हलक्या हातानं फक्त दिशा दिली आहे. लेग ग्लान्स करत असताना एक सिंगल त्या ठिकाणी पूर्ण होईल. एका सिंगलच्या मदतीनं 2 षटकांचा खेळ झाला पूर्ण. जल्पेश भोईचं हे षटक देखील अतिशय चांगलं राहिलं. इकॉनॉमिकल बॉलिंग त्यानं केली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल आपल्याला स्कोरकार्डवरती पाहायला मिळते आहे आफ्टर 2 ओव्हर, जी जाऊन पोहोचली आहे 10 या आकड्यावरती. बनवायच्या तुम्हाला 42 म्हणजे अजूनही येणारे चेंडू 18 आणि जिंकण्यासाठी आपण पाहता 32 रन करायचे आहेत. हौसले भी कभी किसी हकीम से कम नहीं होते, हर तकलीफ में ताकत की दवा का काम करते हैं. अगदी त्या आत्मविश्वासानं या मॅच मध्ये कमबॅक होणं फार महत्वाचं बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. कारण सकाळी आपण ज्यावेळी पाहिलं दोन्ही सामने एकतर्फे पाहायला मिळाले. जे प्रेक्षक आलेत नगरसेवक चषकामध्ये महेश पाटील प्रतिष्ठान आयोजित या स्पर्धेमध्ये, प्रत्येकाला संघर्ष हवाय. वेळेच्या संदर्भात पहिली वॉर्निंग तुम्हाला दिली जाते आहे. आता सेकंड नक्कीच जर तुम्हाला आलं तर पेनल्टीचा सामना करावा लागेल. 18 बॉल 32 पाहिजेत, 10 झालेत, 42चं टार्गेट आहे. लक्ष असू द्या, टीम अर्नी विक्ट्री. वेळेच्या संदर्भात तुम्हाला पहिली वॉर्निंग इथे दिली गेली आहे आणि तुम्हाला आता जर वेळ तुम्ही जास्त घेतला तुम्हाला पेनल्टीचा सामना करावा लागेल. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 3 आणि इथनं वापर केला कल्याण डोंबिवली क्रिकेटमधील अजून एक यंगस्टर किरण शिंदेचा. सपना और लक्ष्य में एक ही अंतर है. सपने के लिए बिना मेहनत की नींद चाहिए और लक्ष्य के लिए बिना नींद की मेहनत. आता कुठेतरी जी टीम सध्या अगदी पहिल्या दुसऱ्या गिअरमध्ये बॅटिंग करते आहे त्यांना टॉप गिअरमध्ये जावं लागेल. एक मोठ्या धावसंख्येचं चेस तुम्हाला पाठला करायचा आहे तर तुम्हाला तुमच्या अडचणींना तुमच्या संकटांना देखील सांगावं लागेल. वो बुलाती है मगर जाने का नहीं. कमबॅक फार इम्पॉर्टंट आहे या मॅचमध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. अर्थात जी टीम खेळती आहे जियांशी 11. 18 बॉल 32 रन त्यांना करायचे आहेत. 42चं टार्गेट. पॉवर प्ले मध्ये आले 10. किरण शिंदेचा पहिलाच बॉल बॅटची कडा घेऊन मागे चाललाय. रनआउटची संधी आहे, नकार केला त्या ठिकाणी नॉसकर यांच्या बॅट्समननं. कारण त्याला माहिती आहे डेंजर एंडला आपल्याला जायचं आहे. त्या ठिकाणी धोका आहे आणि पहिला बॉल किरण शिंदेचा येतो निर्धाव. डॉट बॉल. 17 बॉल 32. सातत्यानं समीकरण बदलत चाललंय. मॅच अवघड होत चालली आहे. गोलंदाज तयार. ओव्हर पिच समोर मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी आणि बॉल बाउंड्रीच्या बाहेर. हवेचा प्रवाह देखील डाव्या त्याच्या फलंदाजासाठी रेल्वे ग्राउंड वरती अनुकूल असतो आणि हा ठोकला षटकार. किरण शिंदेच्या विरुद्ध ठोकला हा एक दर्जेदार षटकार आणि या षटकारानं मॅचला कलाटणी येत असताना फार वेळ झाला. शांत होते फलंदाज आणि आता डाव गिअर अप होतो षटकारानं. फुल्लर लेंथ होता. बॅटची आतली कडा बीट करून जातो फलंदाजाला. नचिकेत त्या ठिकाणी धाव फलक स्कोरकार्डवरती 16. अजूनही 26 करायचे आहेत. बॉल बाकी आहेत 15. हाफ ट्रॅकर होता. हा बॅटनं पुल केला अलॉंग द कार्पेट. बॉल येतो डीप मध्ये मिड विकेटला. व्हेरी गुड फिल्डिंग. थ्रो देखील तितका सुंदर आलाय. त्याच वेगानं 2 धावा पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अतिशय चांगलं तालमेल दोघांमध्ये पाहायला मिळालं. नचिकेत त्याला साथ देत असताना आपण पाहताय. सलामीला आलेत फलंदाज मयूर.
धावफलक दोन्ही पुढे सरकत असताना स्कोर जाऊन पोहोचलं 18 या आकड्यावरती. चेस करायच्यात 42. फिल्डिंग मध्ये थोडेसे चेंजेस आणत असताना टीम आपण पाहता अर्नी विक्ट्री स्पोर्ट्स. रबर बॉल क्रिकेट मधली सगळ्यात मोठी क्रिकेट स्पर्धा अर्नी विक्ट्री चॅम्पियन्स ट्रॉफी मागच्या अनेक वर्ष आपण पाहिली अर्नी स्पोर्ट्सच्या माध्यमातून. यॉर्कर होता वाईट आणि अगदी सक्सेस झाला प्लॅन गोलंदाजाचा. 1 रन मेल एक्स्ट्रा बाईटच्या स्वरूपानं धावफलक 1 ने पुढे सरकता 19 ऑन बोर्ड. 19व्या धावफलकावरती लागलेत. करायच्यात 42. इथनं अजूनही बाकी आहेत त्या म्हणजे धावा 23 आणि चेंडू शिल्लक आहेत 14 आणि नुकतीच एक बॉल ऍड झाला म्हणजे 13 बॉल आणि आता करायच्यात रन 23. 13 चेंडू 23 धावा. या चेंडूवरती मोठा फटका हवा आहे जेणेकरून दबाव काहीसा कमी होईल. जर दडपण आलंय 10च्या पेक्षा सरासरी जी पुढे निघून गेली आहे ती जर तुम्हाला खाली आणायची आहे तर किरण शिंदेवरती देखील आक्रमण करावं लागेल. एक क्षेत्ररक्षक तुम्ही पाहता डीप मध्ये कवस आहे. एक लॉंग ऑफ ऑन साइडला 3 फिल्डर आहेत. बाउंड्री लाईनच्या बाहेर एक मिड ऑन 38 सर्कल मध्ये अगदी एक मिड ऑफच्या बाजूला एक बॅकवर्ड पॉइंट एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग. हा स्विंग होता किरण शिंदेचा फार मोठा नक्कीच टर्न आहे. किरण शिंदेकडे अपील झाला अंपायर्सकडे 1+1. अजित पुत्रन सरांचा इशारा आलाय. व्हाईट बॉल 2 रन एक्स्ट्राज मिळतील. धावफलक 2 ने पुढे सरकत असताना टीमची टोटल पुढे सरकतीये 2 धावेच्या मदतीनं. हा एक्स्ट्राचा एक बोनस मिळालाय आणि धावफलक 2 ने पुढे सरकत असताना आपण पाहता जाऊन पोहोचलाय 21 म्हणजे येणारे 13 बॉल अजूनही 21 धावसंख्येची गरज है. मेहनत इतने खामोशी से करो की सफलता भी शोर मचा दे आणि अगदी शांत स्वभावानं टार्गेटकडे वाटचाल करण्याचा प्रयत्न टीम करतीये. फटका चांगला अप्रतिम शॉट एक्स्ट्रा कव्हरला चेस आहे मयूर ठाकूर साठी. ग्रामीणचा चीता त्या ठिकाणी वॉर्ड ऑफ फिल्डिंग अँड वॉट थ्रो हे स्टँडर्ड मयूर ठाकूरचं. त्याची फिल्डिंग पाहण्यासाठी देखील काही प्रेक्षक मैदानावरती येत असतात आणि त्या सगळ्यांना एंटरटेन करत असताना मयूर ठाकूर 2 रन मिळालेत. धावफलक 3 षटकांचा खेळ पूर्ण झाला नंतर जाऊन पोहोचलाय 23 धावा. येणारे 12 बॉल शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 12 चेंडू 19 करायचे आहेत. पाहिजे गोलंदाजीमध्ये जल्पेश की पुन्हा एकदा गौरवचा वापर इथे केला जाईल की एखाद्या यंगस्टरचा वापर इथं केला जाईल तो म्हणजेच बॉलिंग मार्कवरती. 12 चेंडू आणि धावा करायच्या जिंकण्यासाठी त्या म्हणजेच 19. ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. जोपर्यंत दोन्ही संघ पाण्याचा नक्कीच अगदी त्या ठिकाणी ब्रेक घेत आहेत अगदी ड्रिंक ब्रेक जोपर्यंत सुरू आहे तोपर्यंत आपण जाऊया आपल्या डीजे कडे आणि ऐकूया एक संगीत. इची जितू निलेश 11 3 ओव्हरचा ड्रिंक ब्रेक झाला. तीन षटकांचा खेळ कंप्लीट झाला. रिची जितू निलेश 11 लक्ष सुद्धा 4थ्या षटकातील पहिला बॉल पडला आणि कॅप्टन नसेल तर तुम्हाला पेनल्टीचा सामना करावा लागेल. 2 धावेची पेनल्टी या ठिकाणी लागेल. हाच नियम सिटी क्रिकेट फॉर्मॅटचा आणि प्रत्येक फॉर्मॅट मध्ये एक नियमावली तयार आहे आणि त्या नियमावलीचं पालन तुम्हाला करावं लागेल. थँक्यू डीजे. 12 बॉल आणि जिंकण्यासाठी धावा करायच्यात 42 आणि त्यामधून आतापर्यंत बनलेत त्या म्हणजेच आपण पाहता 19 हवेत. अतिशय सुंदर बॉल. सेकंड स्पेल मध्ये कॅप्टननं गौरवला आणलं आणि गौरव अतिशय चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक मोठा फटका तर जरूर हवाय. एक मोठा फटका हवाय बॅटिंग करणाऱ्या टीमला. यॉर्कर क्या बॉलिंग करतोय गौरव. पहिल्या षटकामध्ये देखील अशीच गोलंदाजी त्याने केली आणि या षटकामध्ये देखील तीच गोलंदाजी गौरवच्या माध्यमातून पाहायला मिळती है. अगर पानी या मंजिल तो अपना रहनुमा खुद बनो वो अक्सर भटक जाते जिन्हें सहारा मिल जाता है.
मग गौरव अगदी स्वतःच्या कर्तृत्वावरती या मॅचला कलाटणी देत असताना सेकंड स्पेलमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. फार चांगली कामगिरी सध्या गौरवच्या माध्यमातून होतीये. अडचणीमध्ये टीम आणि मोठे फटके हवेत. बॉल चालला डीप मध्ये मिड विकेटला. शतकशक त्या ठिकाणी तैनात. दुसऱ्या रनचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण झालेत. धाव फलक 2 ने पुढे सरकेल. टीमची टोटल जाऊन पोहोचती आहे 25. बनवायच्यात 42. अजूनही 17 करायच्यात. येणारे बॉल शिल्लक आहेत 9 चेंडू 17. फलंदाजाला देखील सांगावं लागेल मुश्किल है जरूर है मगर ठहरा नहीं हूं मैं. मंजिल से जरा कह दो अभी पहुंचा नहीं हूं मैं. आणि आक्रमण हल्ला बोल होणं फार गरजेचं. मोठ्या फटक्याची गरज. मात्र गोलंदाजी तितकीच धारदार आणि वेगवान होत असताना गौरवच्या माध्यमातून टप्पा पडल्यानंतर शॉर्ट ऑफ लेन वरनं जो 6 मीटरचा एरिया आहे तिथे गोलंदाजी होती आहे. तिथे टप्पा टाकला जातो गौरवच्या माध्यमातून. एक प्रभाव टाकतो फलंदाजावरती. पूर्णपणे बीट केलं, बांधून ठेवलं फलंदाजांना. यावी फुल्लर लेन समोर लॉफ्ट केलंय. लॉंग ऑफला किरण शिंदे आहे त्या ठिकाणी. घेतलाय त्यांना झेल आणि संपलाय फलंदाजाचा खेळ आणि गौरवला मिळते विकेट. फलंदाज होतो बाद. झेल पाहायला मिळाला आणि एक सुंदर झेल नंतर विकेट मिळाली. ती म्हणजेच फलंदाज आपण पाहिलं तर मैदानातून बाहेर झालेत. मयूर सलामीची जोडी मैदानातून बाहेर. आणि आता समीकरण महागडे होत चाललंय कारण गौरवनं या षटकामध्ये मॅचला पूर्णपणे कलाटणी आणण्याचं काम सध्या तरी केलंय. बॉल तयार. बॉलिंग मार्कवर. मोठ्या फटक्याची गरज आहे. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एका सेक्शन मध्ये उचलून थ्रो आला आहे. रन घेण्याचा मानस. नॉट आउट कारण बॉल कॅरी करण्याच्या आधीच तुम्ही यष्ट्यांपर्यंत हात घेऊन गेलेत. आणि धावफलक स्कोकार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहे जे जाऊन पोहोचलंय 27. म्हणजे जिंकण्यासाठी येणारे 6 चेंडू आणि धावा करायच्यात त्या म्हणजे 15. आता अंतिम षटक बाकी आहे. रेल्वे ग्राउंडच्या मैदानावरती 6 बॉल 15 रन अगदी कठीण जरूरत. मात्र याच मैदानावरती 8 बॉल 8 षटकारांचा विक्रम देखील आहे तो म्हणजे जीतू शेलारच्या नावावरती. कौन कहता है कि खुदा दिखाई नहीं देता. एक वही दिखाता है जब कोई दिखाई नहीं देता. अगदी तुम्हाला मार्ग आता सापडत नाही आहे. आणि आता या मॅच मध्ये जर तुम्हाला रस्ता शोधायचा आहे तर फक्त एवढंच करा जो तूफानों में पलते जा रहे हैं वही दुनिया बदलते जा रहे हैं. वादळी वाऱ्यांसमोर तुम्हाला संघर्ष हा करावा लागेल. वेळ तुम्ही फार जास्त घेता. लक्ष सुद्धा कॅप्टन टीम अर्नी विक्ट्री स्पोर्टचे. 6 चेंडू 15 रनची गरज आहे. थोडंसं प्लीज स्पीडअप करा. किरण मयूर लक्ष सुद्धा थोडंसं फास्ट खेळायचं आहे कारण नंतर अजून 3 सामने आमचे बाकी आहेत आणि अगदी सगळे सामने आम्हाला वेळेवरती कव्हर करायचे आहेत. पुढचा सामना रिची जितू निलेशचे कॅप्टन अजूनही पोहोचले नाही आहेत. ऑफिशियल कॉल होता तुम्हाला 3 ओव्हरमध्ये पोहोचायचंच होतं आणि आता फायनली त्यांचे कॅप्टन आले. 4 षटकांचा खेळ पूर्ण झाल्यानंतर तर आता आपण वळणार आहोत ते म्हणजेच नाणेफेकीसाठी. जाऊया आपल्या प्रेझेंटेशन बॉक्सच्या अगदी बाजूला जिथे टॉस बॉक्स आहे तिथे टॉस होईल. महेश पाटील प्रतिष्ठान सकाळी आपण इन ॲक्शन पाहिली. आता YSCC इन ॲक्शन असेल आणि त्यांना फाईट करणारी टीम आहे रिची जितू निलेश लवन डोंबिवली. निलेश चौधरी यांचं आगमन झालं. सहा बॉल आणि 15 रनची गरज आहे. आणि या मैदानावरती आपण जर पाहिलं तर मयूर ठाकूर नंतर एक डेंजरस फिल्डर राहुल अर्थात शाकाल. फार मोठा फॅन फॉलोविंग आहे त्याचा. आणि शाकालला देखील तुम्ही पाहता अर्नी विक्ट्री स्पोर्ट्स संघामध्ये. फटका चांगला बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतो षटकार आणि समीकरण उरले 5 बॉल 9.
5 बॉल आणि रन्स करायचे आहेत 9. आणि जर मॅच जिंकून दिली अक्षयनं तर भूषण पाटील यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. छूले आसमां जमी की तलाश न कर, जिले अपनी जिंदगी खुशी की तलाश न कर, तकदीर बदल जाएगी खुद ही मेरा दोस्त तेरी, बस मुस्कुराना और लढना सीख ले, वजह की तलाश न कर. कारण सांगून चालणार नाहीये, कारण सांगणारे लोक कधीच यशस्वी होत नाही. पहिल्याच बॉलवरती षटकारानं स्वागत केलंय. समीकरण बदलले या मॅचचं. येणारे चेंडू 5, रन्स करायचे 9. नगरसेवक चषकाचा नियम आहे की तुम्हाला चेसिंग कंपल्सरी. धावा ज्या बनलेत पहिल्या डावामध्ये त्या तुम्हाला चेस करावाच लागतील. 5 चेंडू 9 रनची गरज आहे. वेलकम सिक्सर आपण पाहताय. गोलंदाज राहुल साठी ठोकलाय तो म्हणजे फलंदाज अक्षयनं. मॅच बॉल आहे. मॅच बॉल रिटर्न आला. लक्ष असू द्या. 5 चेंडू 9 रनची गरज. व्हॉट अ मॅच. कम्प्लिटली 4 ओव्हर दबाव होता. टीम जी बॅटिंग करती आहे जियांशी 11 त्या संघावरती. क्रिकेटमध्ये मॅच बदलायला एखादं षटक पुरेसं असतं आणि ते षटक आपल्याला पाहायला मिळतंय का. अगदी आता ती चर्चा, ते प्रश्न, ते कुतूहल सुरू झालेत. पाहिजे त्या प्रेक्षकांच्या चर्चेला उधाण आलंय. त्याला उत्तर रिझल्ट काय असेल. आता समीकरण उरलंय. येणारे चेंडू 5, रन करायचे 9. फिल्डिंग मध्ये चेंजेस. लॉंग ऑनला मयूर आहे. काऊ कॉर्नरला किरण शिंदे एक्सकोर ऑफ द विकेट फिल्डर आहे. एक लॉंग ऑफ एक एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर तैनात करण्यात आलाय. ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. सुजित दादांकडनं, नगरसेवक महेश दादांकडनं. आणि हा चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर. वाईट बॉल. प्रेशर ऑन अ बॉलर. दबावाला बॉलर वरती. आणि आता या मॅचला पुन्हा एकदा कलाटणी. 5 बॉल 8 रन. 5 चेंडू 8 धावा. ओव्हर द विकेट आले. फटका चांगला. फिल्डर आहे त्या ठिकाणी तैनात. फिल्डिंग थोडीशी खराब. दुसऱ्या रनचा प्रयत्न. 2 रन पूर्ण आणि 4 बॉल 6 ची मॅच आता बाकी आहे. आता एखादा मोठा फटका देखील चालेल, कारण आता मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल का हा देखील प्रश्न. आणि आता ही चर्चा डगआउट मध्ये सुरू होती. जर अक्षयनं 4 बॉलचा सामना केला तर या मॅचचा रिझल्ट लागू शकतो. पाहिजे तो विश्वास अक्षय जपेल का. 4 चेंडू 6 रन. गोलंदाजीवरती राहुल कमबॅक करेल की अक्षय ही मॅच फिनिश करेल मोठ्या फटक्यानं. आणि हा कमी गतीनं टाकलेला बॉल. बीट झालेत फलंदाज. चेंडू जातो डॉट. 3 चेंडू 6 रन. व्हॉट अ मॅच. आणि हा सामना पाहिल्यानंतर आता आपण जरूर म्हणू शकतो रख हौसला ओ मंजर भी आएगा, प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा, अरे थक्कर ना बेटा मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और जीत का मजा भी आएगा. पैसा वसूल मॅच. मॅच फिनिश. यस, मॅच फिनिश. सामना संपवला अक्षयनं. हा षटकार आणि जिंकली मॅच टीम रियांश 11. हाडलकरनी